आणि 8:30 वाजलेले आहेत. तर कार्यक्रम संपल्यानंतरचा कार्यक्रम दुसरं सत्र आपण सुरू करूया. मला खरं म्हणजे मी आजपर्यंत कधीही पतपिढी किंवा बँका यांच्या कार्यक्रमात कधी गेलो नाही. ही पहिली बँक आहे की जिने साहित्यिकाला किंवा विचारकाला अभ्यासकाला बोलवलं माझ्या आयुष्यातले. आणि जेव्हा मला कुलधरण साहेबांनी सांगितलं की आपल्याला बँकेच्या वर्धापन दिनानिमित्ताने जायचं आहे, तर मी म्हटलं वर्धापन दिन आहे, सभासद येतील, बँकेच्या आर्थिक प्रगतीवर किंवा अप्रगतीवर चर्चा करतील आणि त्याच्यामध्ये आपलं काय काम, त्यांच्या अन्नामध्ये माझं काय काम. तर म्हणाले नाही, ही बँक खूप आगळी वेगळी आहे, संचालक आगळे वेगळे आहेत, तुम्ही गेल्यावर मग मला सांगा की आपण बरोबर आहोत की चुकीचं आहोत. रस्त्याने येता येता रवी काकांनी जी बँक उभी केली की ते म्हणाले की नगरमधलं पाहून मग नंतर इकडे दादासाहेबांनी सुरू केलं. तर रवी काकांनी मला खूप बँकेचे त्यांचे काही किस्से सांगितले की आम्ही कसं रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांना, उन्हाळ पोरं, त्यांना पकडून पकडून त्यांना पैसे देऊन त्यांना रोजगार दिला, त्यांना व्यवसाय दिला, पोटापाण्याची व्यवस्था हे दिले आणि आज ते लखपती झालेले आहेत. अनेक किस्से त्यांनी सांगितले मला. म्हणजे तिथे माळी समाजाचे लोक, मला आश्चर्य वाटलं की शिर्डीके साईबाबाला भेटायला येणारे परदेशातून सुद्धा लोक येतात, त्या लोकांना राहायला व्यवस्था नसायची, आंघोळीला व्यवस्था नसायची, तर माळी समाजाचे तिथे जे काही राहणारे लोक आहेत ते 15 रुपयेप्रमाणे गरम पाण्याची बादली त्या पर्यटकांना द्यायचे. आणि अशा वेळेस रवी काकांनी त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही हे बंद करा, बादल्या गरम पाण्याच्या देणं वगैरे, त्याऐवजी मी तुम्हाला पैसे देतो बँकेकडून, पतपिढीकडून, आणि तुम्ही हॉटेल उघडं करा, हॉटेल सुरू करा. आज ते सगळे कोणी लखपती आहेत, कोणी कोट्याधीश आहेत. तर हे खरं बँकेचं काम आहे की माणसाला स्वतःच्या आर्थिक पायावर उभं करणं, हे एक काम झालं. पण मी त्यांना परत लगेच म्हणालो की हे जे काही तुम्ही काम केलं, या कामाची नोंद कुठं आहे? तुमच्या बँकेच्या दप्तरात कुठेतरी असेल, बस त्याची सामाजिक नोंद, त्याची ऐतिहासिक नोंद झाली पाहिजे. नाही तर तुम्ही केलेलं काम तुमच्यासोबत चाललं जाईल, नंतरचे लोक म्हणतील कुठे काय झालं, काही झालं नाही. तीच गोष्ट आज आम्ही राजेंद्रजी आंडे साहेबांच्या केबिनमध्ये बसून आम्ही चर्चा करत होतो. त्यांनी मी सांगितलं की आम्ही अशा पद्धतीने खूप काम केलं, पण त्याची नोंद जर नाही झाली आणि त्याच्यामागे जर त्यांना एक विचारांचा आपण आधार नाही दिला तर कितीही मोठं काम करा ते वांजोटं असतं. बघा, तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी खूप कामं केली. मुलींसाठी शाळा काढलीत, अस्पृश्यांसाठी शाळा काढल्यात, हौद खुला केला, विहीर खोली केली, आणखी खूप बरीच काही कामं केली, अगदी मरेपर्यंत काम करत राहिले. पण काम करता करता त्यांनी वाचन, चिंतन, मनन, लेखन आणि लेखन केल्यानंतर त्याचं प्रकाशन, ही कामंसुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात केली. विचारांची फार मोठी किंमत असते. आज या बँकेने गुणवंतांचा सत्कार केला, कार्यवंतांचा सत्कार केला, विचारवंतांचा सत्कार केला, साहित्यिकांचा सत्कार केला. तर ही विचारांना प्रोत्साहन देणारी जी गोष्ट आहे ही बँकेकडून घडते आहे आणि ही माझ्या दृष्टीने एक मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे की जी ही बँक करते आहे. बरं, त्यांनी जे काही पुस्तकं प्रकाशित केली ती काही फक्त कथा, कादंबऱ्या वगैरे असं नाही, कविता वगैरे नाही. हे जे आता हे कवितेचं पुस्तक आहे, पण या देहेंकरांच्या पुस्तकाच्या, या कवितेच्या पुस्तकाच्या पानापानावर शेतकऱ्यांचं दुःख आहे. पानापानावर तुम्हाला कष्टकऱ्यांचे दुःख इथं या कवितांमध्ये गुंफलेलं दिसेल. आणि हे लोकांपर्यंत पोहोचवणं आणि हे काम बँकेने केलं, हे सुद्धा मला या बँकेचं एक वेगळं वैशिष्ट्य वाटतं. विचारांची ताकद खूप मोठी असते आणि नेमकं आपण विचारांकडे दुर्लक्ष करतो. मला काम करणं आवडतं, काही लोक अभिमानाने सांगतात, पण ठीक आहे ना, काम कर, पण काम करता करता तुझ्या मनामध्ये जे काही विचार येतात, काम कसं करावं, कसं करू नये, कसं केलं म्हणजे ते यशस्वी होईल, हे जे काही विचार तुझ्या डोक्यात येतात त्या विचारांची नोंद झाली पाहिजे की जेणेकरून ती पुढच्या पिढीला
नाही तर पुढची पिढी पुन्हा शून्यापासून सुरुवात करते. या आदल्या पिढीचे अनुभव जर नंतरच्या पिढीला जर तुम्ही दिले नाहीत आणि आपल्याकडे ते दिले जात नाहीत, त्यामुळे पुढची पिढी पुन्हा शून्यावर येते. लक्षात घ्या. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी पुस्तकं लिहून ठेवलीत. ही पुस्तकं बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलीत. बाबासाहेब आंबेडकरांनी तात्यासाहेब महात्मा फुलेंना गुरु का मानलं? त्याचं कारणच हे आहे की मी गुरुपासून शिकलो, नाही तर मला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागली असती. गुरूंनी विचार लिहून ठेवले म्हणून बाबासाहेब आंबेडकर घडले आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या समाजाचं भलं करू शकलेत. आज माडी तेली कोळ्यांपेक्षा सगळ्यात जास्त IAS ऑफिसर, कलेक्टर हे दलित समाजाचे आहेत. हे कशामुळे? तर त्या विचारांमुळे की जी विचारांची क्रांती तात्यासाहेबांनी बाबासाहेबांपर्यंत पोहोचवली. तात्यासाहेब वारले त्याच्यानंतर 1 वर्षांनी बाबासाहेब आले, जन्माला आले. काय संबंध तात्यासाहेब आणि बाबासाहेबांचा? काही संबंध नाही. पण तो संबंध पुस्तकांच्या माध्यमातून आला. त्यांनी ती पुस्तकं वाचली तात्यासाहेब महात्मा फुलेंची आणि ती पुस्तकं वाचून त्यांनी जी काही कामं केली त्याच्यातून त्यांच्या दलितांचं भलं झालं. आणखी दुसरं उदाहरण सांगतो. महाराष्ट्रामध्ये 70 वर्षापासून मराठा समाज राज्य करत आहे. कोणामुळे आहे? जरा तुम्ही खोलात जाऊन विचार करा. मराठा समाज आज 70 वर्षापासून राज्यकर्ता म्हणून महाराष्ट्रात का आहे? त्याचं एकमेव कारण म्हणजे तात्यासाहेब महात्मा फुलेंचे विचार. तात्यासाहेब महात्मा फुलेंची जी सत्यशोधक चळवळ होती, त्या सत्यशोधक चळवळीचे जेव्हा सामाजिक आणि राजकीय फायदे मिळायला लागलेत, माझ्या शब्दावर लक्ष घ्या, या सत्यशोधक चळवळीचे राजकीय आणि सामाजिक फायदे जेव्हा इंग्रजांकडून मिळायला लागलेत, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात मराठा समाज सत्यशोधक चळवळीमध्ये आला. सत्यशोधक चळवळीत मराठा समाज आला आणि त्या सत्यशोधक चळवळीत काम केल्यामुळे मराठा समाजाचं एक सामाजिक आणि राजकीय वजन वाढलं. लक्षात घ्या. आणि मग त्यांना राजकीय सत्तेकडे त्यांनी प्रवास सुरू केला. त्यांनी आधी सत्यशोधक चळवळीत भाग घेतला, त्यानंतर राजकीय पक्षाची गरज भासली तर त्यांनी त्या सत्यशोधक चळवळीचं रूपांतर ब्राह्मणेतर पक्षात केलं मराठ्यांनी आणि ब्राह्मणेतर पक्ष स्थापन करून स्वतःचा एक पक्ष म्हणून मैदानात उतरले ते राजकीय मैदानात. हेच आमचा हा सत्यशोधक विचारांचा ब्राह्मणेतर राजकीय पक्ष. आणि मग त्यांचं राजकीय वजन वाढलं, सामाजिक वजन वाढलं आणि त्याच्यानंतर मग ते काँग्रेसशी युती करून काही काँग्रेसमध्ये जाऊन मग त्यांना सत्ता मिळायला लागली. तर हे लक्षात घ्या की 70 वर्षापासून मराठा समाज राज्य करता आहे ते केवळ आणि केवळ तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या विचारांमुळे. आणखी त्याच्याही पुढे उदाहरण देतो. एक कांशीराम नावाचे ग्रस्त उत्तर प्रदेशमधून नोकरी करण्यासाठी पुण्याला आले. उत्तर प्रदेशमधून कारकुनाची नोकरी पुण्यामध्ये करत होते ते. आणि ते ज्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये काम करत होते त्या फॅक्टरीमध्ये एक सफाई कामगार 14 एप्रिलची बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी असा अर्ज घेऊन ऑफिसरकडे गेला आणि त्या ऑफिसरने त्या सफाई कामगाराला तिथल्या तिथे ऑन द स्पॉट सस्पेंड केला. ऑन द स्पॉट सस्पेंड केला त्याला. त्याचा गुन्हा काय की 14 एप्रिलची जयंती आमच्या ऑफिसमध्ये साजरी करण्यास परवानगी द्यावी असा अर्ज केल्यामुळे. आता ही घटना जेव्हा कांशीराम साहेबांनी पाहिली तेव्हा म्हणाले की ये बाबासाहेब कौन है कि जिसकी वजह से एक सफाई कामगार को अपनी नौकरी गंवानी पड़ी? हे कोण आहे बाबासाहेब? आणि मग त्यांनी बाबासाहेबांचा शोध घेतला. बाबासाहेबांचा शोध घेतल्यानंतर तो शोध घेता घेता ते तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंजवळ येऊन बसले. आणि मग तात्यासाहेब महात्मा फुले, अरे बाबासाहेब के गुरु तो तात्यासाहेब है, तो इनको पढ़ना चाहिए. तर तात्यासाहेब महात्मा फुलेंची पुस्तकं वाचली आणि ते तात्यासाहेब महात्मा फुलेंचे विचार घेऊन तो माणूस उत्तर प्रदेशात गेला, तिथे पक्ष स्थापन केला आणि तिथं त्याने सत्ता मिळवली. छटाकभर चर्मकार समाज, तो कांशीराम साहेबांचा समाज म्हणजे चर्मकार समाज आणि माळी समाजापेक्षा किती खालच्या स्तरावर आहे जाती व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये. त्यांनी महात्मा फुलेंचे विचार तिथं घेऊन जाऊन त्यांनी पक्ष स्थापन केला आणि तो तिथं सत्ताधारी झाला. मराठा समाज सत्ताधारी झाला केवळ तात्यासाहेबांमुळे. बाबासाहेबांच्या समाजाचं भलं झालं केवळ तात्यासाहेबांमुळे. माळी समाज कुठे आहे? जो तात्यासाहेब महात्मा फुलेंचा वारसदार म्हणतो स्वतःला, तो माळी समाज कुठे आहे? त्याचे किती IAS ऑफिसर आहे महाराष्ट्रामध्ये? शोधा, शोधून सापडणार नाही. काहीतरी बोटावर मध्ये आहेत की 2-3 आहेत. कुलदर साहेबांना माहिती आहे.
तर याचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे की तात्यासाहेब महात्मा फुलांमुळे मराठ्यांचं भलं झालं, दलितांचं भलं झालं, तिकडे उत्तर प्रदेशात कर्मकारांचं भलं झालं, आपलं माडी समाजाचं का भलं होत नाही तात्यासाहेबांच्या विचारांमुळे? याचा विचार आपण केव्हा करणार आहोत? आपण आपलं भलं करण्यासाठी कोणाकडे अर्ज करतो? फडणवीस साहेबांकडे. फडणवीस साहेब, आमचा माडी समाज खूप मागासलेला आहे, आमचे आमदार नाहीत, आमचे नगरसेवक नाही, आमचं हे नाही, आमचं ते नाही, आमचे माडी समाजाला तिकीटं द्या. माडी समाजाचं भलं करण्यासाठी आपण कोणाकडे जातो? शरद पवारांकडे. अहो पवार साहेब, हे बघा आमच्या माड्यांचे किती हाल चालू आहेत, आमचे आमदार नाही, खासदार नाही, आमचा कोणी मंत्री नाही, काहीतरी द्या आम्हाला भिकेमध्ये. ज्या तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवावर लोक सत्ताधारी झाले आणि त्यांच्याकडे माडी समाज भीक मागायला जातो, ही किती वाईट अवस्था आहे, किती शर्मेची बाब आहे. चुल्लूवर पाणीवाली मरण्यासारखी गोष्ट आहे. पण काही नाही, आम्हाला स्वाभिमान नाही, काही जागृती नाही. बरं, आपल्याला नेता पण निवडता येत नाही. आपण बायको निवडायला जातो, म्हणजे मुलगी बघायला जातो ना, आपण बायको निवडतो ना. तर त्या मुलीला 100 प्रश्न विचारतो. स्वयंपाक येतो का, किती शिकलेली आहे, हिला काय काय कामं येतात, शिवणकाम येतं का, ते येतं का, ते पायामध्ये ते पाणी पाय ओले कर आणि चालून दाखव, ती कुठल्या पायाची म्हणतात, तशा त्या पायांची आहे का. म्हणजे बायको निवडताना 100 प्रश्न विचारतो. पण देव निवडताना अजिबात काही विचार करत नाही. दगड दिसला, त्याच्यावर शेंदूर दिसला की लगेच लोटांगण. अरे तो दगड आहे, शेंदूर आहे का म्हणून का तो देव झाला का? काही प्रश्न नाही. एखादा प्रश्न तर विचारायचा त्या दगडाला की बाबा रे, तुझा कोणी वापर केलेला आहे की काय? एक साधा प्रश्न तू विचारायचा. दिसला शेंदूर दगडावर की नमस्कार. देव निवडताना विचार करत नाही, नेता निवडताना विचार करत नाही, नेता निवडताना अजिबात विचार करत नाही. शरद पवारांनी ज्याच्या खांद्यावर हात ठेवला, शरद पवारांनी, बाळ ठाकरेंनी, प्रमोद महाजननी, गडकरी साहेबांनी ज्या माड्याच्या खांद्यावर हात ठेवला की तो माडी आपोआप माड्यांचा नेता बनून जातो, आपोआप बनून जातो. लगेच सगळी मेंढर चालली त्यांच्या मागं. आता हा आमदार होणार, आता हा खासदार होणार, चला याच्या मागं. पण काय उपयोग काय? 29 नोव्हेंबर 2018 हा ओबीसी 52% ओबीसींच्या दृष्टीने काळा दिवस आहे. काळा दिवस आहे कारण 29 ऑक्टोबर 2018 रोजी या विधान भवनामध्ये सगळ्या राजकीय पक्षांच्या सगळ्या आमदारांनी एकमताने मराठा आरक्षणाचा कायदा पास केला की ज्या मराठा आरक्षणाच्या कायद्यामुळे ओबीसींचं आरक्षण नष्ट होण्याची वेळ आलेली आहे. ओबीसींचं आरक्षण नष्ट होण्याची वेळ आलेली आहे त्या मराठा आरक्षणाच्या कायद्यामुळे. 15 नोव्हेंबरपासून तर 29 नोव्हेंबरपर्यंत आम्ही सगळ्या आमदारांना भेटलो, विधान भवनामध्ये गेलो, विरोधी पक्षनेते वगैरे वगैरे सगळ्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो, पर्सनली जाऊन भेटलो आम्ही. आमचं ओबीसीचं शिष्टमंडळ जे आहे, ओबीसी विजयंती संघर्ष समिती, स्पेशली जाऊन भेटलो सगळ्या आमदारांना, भुजबळ साहेबांपासून, अजित पवारांपासून, पंकजा मुंडेपासून सगळ्यांना, आणि सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाच्या बिलावर तुम्ही मतदान करू नका त्याच्या बाजूने. कारण जर मराठा आरक्षण मंजूर झालं तर गावाकडचा जो न्हावी, धोबी, तेली, सुतार, कोळी, माळी जे आहेत हे सगळे देशद्रोहीला लागतील. जर त्यांचं ओबीसी आरक्षण जर खतम झालं तर एक तर त्यांचे रोजगार बुडालेले आहेत. एकमेव आरक्षणाचा आधार आहे की आपला मुलगा कुठेतरी शिपाई म्हणून, कुठेतरी कारकून म्हणून नोकरीला लागेल, तर तेही आज राहिलेलं नाही. एवढं सगळं कडकडी आम्ही 15 दिवस आम्ही विधान भवनामध्ये फिरत होतो. 15 दिवस सगळ्या आमदारांना वारंवार भेटून सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांना विनंती केली, तरीसुद्धा सगळ्या आमदारांनी, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे ओबीसी आमदार, सगळ्या राजकीय पक्षाच्या ओबीसी आमदारांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने मतदान केलं आणि ओबीसीचं आरक्षण खतम व्हायला सुरुवात झाली. आज तुम्ही सगळ्या जाहिराती बघा, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर सगळ्या जाहिराती येतात. अगदी सगळ्या विश्वविद्यालयाच्या, विद्यापीठाच्या, महाविद्यालयाच्या जाहिराती येतात आणि त्याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरीला किती जागा ठेवलेल्या आहेत नोकर भरती करताना त्या बघा. ओबीसीच्या पुढे 00 असतं.
ज्याला पाहिजे असेल त्यांनी माझ्या मोबाईलवर येऊन पाहावं की किती जाहिराती आतापर्यंत निघालेल्या आहेत. तर हे जे आहे म्हणजे तुम्हाला नेता निवडता आला पाहिजे की हा नेता खरोखर आपलं समाजाचं भलं करेल का, ओबीसीचं भलं करेल का, हा विचार आपल्या डोक्यात का येत नाही. कारण तुम्ही तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले अजूनही तुम्ही समजून घेतला नाही. लक्षात घ्या, आज सगळं राजकारण ओबीसी केंद्रित झालेलं आहे. लक्षात घ्या, 2014ला ओबीसींची एवढी मोठी जागृती झाली की त्यावेळेस 2014ला निश्चित ओबीसी माणूस प्रधानमंत्री बनणार अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस मग RSS भाजपने ओबीसी माणूस प्रधानमंत्रीसाठी तुमच्या समोर दिला. आणि ज्या राज्यामध्ये RSS भाजपला कोणी ओळखत नाही अशा राज्यांमध्ये सुद्धा केवळ ओबीसी माणूस प्रधानमंत्री बनणार म्हणून ओबीसींनी मतदान केलं आणि ओबीसी माणसाला प्रधानमंत्री पदावर बसवलं आणि तिथून ओबीसींचे हाल सुरू झालेत. ओबीसींचा शिष्यवृत्ती बंद केली, ओबीसींची जी फी माफी होती ती फी माफी बंद केली. 559 कोटी केंद्राकडून महाराष्ट्राला यायचे ओबीसीसाठी विद्यार्थ्यांसाठी. आज यावर्षी फक्त 55 कोटी आलेले आहेत आणि तेही डायव्हर्ट झालेले आहेत. 4 वर्षापासून ओबीसीच्या मुलांची शिष्यवृत्ती बंद आहे. मुलं शिक्षण सोडून निघून गेलेले आहेत घरी. आपल्याला त्याची काही चिंताच नाही. पुढची पिढी सगळी बर्बाद होणार आहे त्याची काही चिंता नाही. आज आपण बऱ्यापैकी परिस्थितीत आहोत, सूटबुटात आहोत, कपड्यात आहोत. आपली पोरं राहणार नाहीत सुटाबुटामध्ये. लंगोटी घालून कुठल्या तरी पाटलाच्या वाड्यावर साफसफाई करताना दिसतील. मी लिहून घ्या हे आजच्या तारखेला, माझं नाव टाका, माझी सही घ्या. तुमच्यापैकी कोणालाही विचारा, पण एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला कशा प्रकारचा जावई पाहिजे. सगळे सांगतील की आम्हाला नोकरी करणारा जावई पाहिजे आमच्या मुलीसाठी. असं कोणीच म्हणणार नाही की माझ्या मुलीला मी शेतकरी जावई करून देणार आहे, असं कोणीच म्हणणार नाही. पण येत्या काळामध्ये जर आरक्षणच नाही राहिलं तर तुमची मुलं नोकरीला लागणार कुठं. जर ओबीसींना जर नोकऱ्याच मिळत नसतील तर तुम्हाला नोकरीवाला जावई कसा मिळेल. आणि नोकरीवाला जावई जर नाही मिळाला तर तुम्हाला नाईलाज असतो तुमच्या मुलीचं लग्न शेतकऱ्याशी करावं लागेल. अल्पभूधारक असेल काय असेल त्या शेतकऱ्याशीच लग्न करावं लागेल तुमच्या मुलीचं. आणि लग्न झाल्यानंतर तो शेतकरी 2 वर्षानंतर तो आत्महत्या करणार. हे शेतकरी म्हणजे आत्महत्या, हे समीकरण जुळलेलं आहे. म्हणजे मुलीचं लग्न शेतकऱ्याशी करावंच लागेल आणि तो शेतकरी 2 वर्षानंतर आत्महत्या करणार आणि तुमची मुलगी रणती होऊन विधवा होऊन तुमच्या घरी परत येणार. हे सगळं उद्याचं भविष्य सांगतोय. हे काही कोणाचा हात बघून सांगत नाही मी. हे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांची ताकद आहे की ते विचार जर समजून घेतलं तर पुढच्या 500 वर्षामध्ये काय होणार ते कळतं माणसाला. एवढी त्या विचारांची ताकद आहे. आणि त्या विचारांची ताकद घेऊन अनेक लोकांनी आपलं भलं करून घेतलंय, पण आपल्याला अजून काही कळत नाही आहे. लक्षात घ्या, मध्यंतरी आम्ही बसलो होतो, आंडे साहेबांनी आम्ही सगळे कुलधरण साहेब रवी काका वगैरे चर्चा करत होतो. तर कुलधरण साहेबांनी एक प्रश्न विचारला की आपल्या माळी समाजामध्ये कर्तृत्ववान लोक आहेत पण ते पुढे का येत नाहीत. म्हणजे नगरमधून शिकून गेले आणि यांनी अमरावतीमध्ये बँक उघडली हे रवी काकांना अजून माहीत नव्हतं. का माहीत नव्हतं? कारण ते पुढे येतच नाही, त्यांचं नाव प्रकाश झोतात येतच नाही. का येत नाही तर त्याचं उत्तर आंडे साहेबांनी दिलं. की म्हणाले आपल्या लोकांना राजकीय पाठिंबा नाही, राजकीय पाठबळ नाही. का नाही? हे बघा, तुम्ही कितीही कामं करा आणि कितीही काही राबा, शेतात राबा, ऑफिसमध्ये राबा, कुठेही राबा, काही खूप मोठं गडगंज निर्माण करून ठेवा, जर तुमची माणसं जर राजकारणामध्ये जर प्रामाणिक माणसं जर नसतील तर तुम्ही केलेलं सगळं शून्य पुढच्या पिढीपर्यंत ते जात नाही. तुमच्यापुरतं राहतं, तुमच्याबरोबर ते निघून जातं. बरं, 2004ला सुशीलकुमार शिंदेंना मुख्यमंत्री का बनवलं? एकच कारण आहे. त्याचं कोणाच्याही जाणीवानी नव्हतं की सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री बनतील, काही कारणच नाही. 2004ला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री केवळ एका कारणामुळे बनले आणि ते म्हणजे उत्तर प्रदेशकडून आलेली जी बहुजन समाज पार्टी होती
त्या पार्टीचं महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम सुरू झालं होतं. एकेका उमेदवाराला 2-2 लाख मतदान पडत होतं त्या काळामध्ये. आणि जर आपण अशा वेळेस जर दलित मुख्यमंत्री दिला नाही तर हे सगळं दलित मतदान बहुजन समाज पार्टीकडे जाईल आणि काँग्रेसचा पराभव होईल. हे निश्चित त्यावेळेस झालं आणि त्याप्रमाणे लगेच काँग्रेसने धोरण बदललं आणि लगेच विलासरावांनी राजीनामा दिला आणि सुशीलकुमार शिंदेंना आऊट घटकेचा राजा म्हणून केवळ मतदानासाठी मुख्यमंत्री म्हणून बनवलं. पुन्हा काँग्रेस जिंकून आली सुशीलकुमार शिंदेमुळे आणि मग पुन्हा सुशीलकुमारांना मुख्यमंत्री करायचं का? तर नाही. त्यांचा काय संबंध? तर लक्षात घ्या, आपण काँग्रेसकडे मागण्या करू, आपण भाजपकडे मागण्या करू, आपण शिवसेनेकडे मागण्या करू, राष्ट्रवादीकडे मागण्या करू, पण तुमच्या मागण्या तेव्हाच मान्य होतील तेव्हा त्यांना खात्री झाली पाहिजे की या माळ्यांच्या मागण्या जर आपण मान्य नाही केल्या तर कुठेतरी एक माळ्यांचा राजकीय पक्ष आहे आणि तिकडे हे चालले जातील आणि माळ्यांचं मतदान तिकडे चाललं जाईल. मग आपल्या काँग्रेसचं काय होईल, आपल्या भाजपचं काय होईल, आपल्या शिवसेनेचं काय होईल, राष्ट्रवादीचं काय होईल? म्हणून आता एक परिस्थिती म्हणजे पूर्वी पण एकदा परिस्थिती आली होती 1992-93ला मंडल आयोग लागू झाल्यानंतर त्याचा ताबडतोब फायदा लालू प्रसादांनी घेतला, राजकीय पक्ष स्थापन केला. त्याचा ताबडतोब फायदा लगेच मुलायम सिंगांनी घेतला, लगेच राजकीय पक्ष स्थापन केला. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये माड्यांचा ओबीसींचा राजकीय पक्ष स्थापन होऊ शकत होता. तर त्यावेळेस आपण शिवसेनेतून निघालो आणि काँग्रेसमध्ये घुसलो, आगीतून निघालो आणि फुफाट्यात पडलो. त्यावेळेस जर राजकीय पक्ष स्थापन झाला असता तर आज आपण हा महाराष्ट्र जो आहे, केवळ मी ओबीसी म्हणत नाही, केवळ माडी म्हणत नाही, हा संपूर्ण तात्यासाहेब महात्मा फुलेंचा महाराष्ट्र, छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र, बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आज देशामध्ये 1 नंबरला राहिला असता. तर त्यावेळेस आपली ती मुवमेंट चुकली. आज पुन्हा वेळ आलेली आहे, आज पुन्हा वेळ आलेली आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे 2 दौरे झालेले आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी जनगणनेसाठी आणि आता मराठा आरक्षणाच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही फिरलो. आझाद मैदानावर 29 नोव्हेंबरला धरणे आंदोलन घेतलं, हजारो ओबीसी, आणि त्यानंतर 25 फेब्रुवारीला आम्ही आझाद मैदानावर मोर्चा पण घेतला. लक्षात घ्या, आता ही जी वेळ आहे ही वेळ ओबीसींचा राजकीय पक्ष स्थापन करण्याची आहे आणि त्या राजकीय पक्षाचं नेतृत्व माळी समाज करणार आहे. अशा वेळेस आम्ही तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही भाजपचा राजीनामा द्या आणि इकडे या, तुम्ही तिथंच राहा आणि तिथं राहून आम्हाला मदत करा, गुपचूप मदत करा आणि ओबीसींचा माळ्यांचा राजकीय पक्ष उभा करण्यास मदत करा. वेळ आपल्याजवळ फार कमी, केव्हा तरी आलो तर मी सविस्तर बोलेल, परंतु आज मी थोडक्यात आटोपतो घेतो आणि नंतर केव्हा तरी पुन्हा आपण सविस्तर या विषयावर बोलू. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय क्रांती.